नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 3 जानेवारी वार शनिवार या दिवशी शाकंभरी देवीची पूजा केली जाते. हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. अन्न, फळे आणि पोषणाची देवी मानली जाणारी माता शाकंभरी राजस्थानातील सीकर येथे सकराय माता तर सहारनपूर शहरामध्ये मा शाकंभरी देवी या रूपात पूजली जाते. देवीच्या मंदिरामध्ये दर्शन आणि पूजन करण्यासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. म्हणूनच देवी दुर्गेचे सौम्य स्वरूप मानल्या जाणाऱ्या माता शाकंभरी आपल्या भक्तांना अन्न, आरोग्य, सुख, समृद्धी प्रदान करत असते. त्या सर्व प्रकारच्या दोष, दुष्काळापासून आणि संकटापासून दूर करून पृथ्वीतलावर सर्व सजीवांचे कल्याण करत असते. कारण माता अन्नपूर्णा देवीला माता शाकंभरीचं रूप म्हटलं गेलेलं आहे. हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे दुर्गा देवीची या दिवशी पूजा केली जाते. असं म्हणतात की एकदा पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याच्या प्रकोपामुळे जवळपास 100 वर्ष पाऊस पडला नाही. यामुळे भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अन्न आणि पाण्याअभावी जीवनसृष्टी संकटात पडली होती. तेव्हा दुर्गा देवीने सौम्य स्वरूप म्हणजेच माता शाकंभरी प्रगट झाल्या होत्या. या देवीचं स्वरूप त्यांनी घेतलं होतं. असं म्हणतात की शाकंभरी मातेचे 100 डोळे होते आणि जेव्हा त्यांच्या अश्रुधारा वाहू लागल्या तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर जलप्रवाह सुरू झाला होता. त्यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा वध करून पृथ्वीला भाजीपाला, फळे, फुले आणि वनस्पती हिरवेगार केले होते. तर पृथ्वीतलावर जे सदस्य राहतात, व्यक्ती राहतात, त्यांना अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडला नाही. देवीच्या या दिव्य स्वरूपाच्या उपासनेसाठी दरवर्षी पौष आणि माघ महिन्याच्या साधकाला माघ महिन्यामध्ये शाकंभरी नवरात्र उत्सव हा 9 दिवस साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. 24 तासामध्ये घराची, पतीची, मुलाची भरभरून प्रगती होईल. घरात माता दुर्गा देवी अखंड वास करेल. आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. घराची परिस्थिती ढासळलेली असेल तर ती व्यवस्थित होईल. 7 वेळेचे दारिद्र्य हे कमी होईल आणि 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये एका रात्रीतून आयुष्य चमकेल. घरात येणारे सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी नाहीशी होऊन 7 वेळेचे दारिद्र्य हे कमी होईल. असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम शाकंभरे देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडू नये. आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य नांदावं. माता अन्नपूर्णा देवी म्हणजे दुर्गा देवी आपल्या संपूर्ण कुटुंबावर प्रसन्न राहावी. कारण आपल्या कुटुंबाचं रक्षण ही माता दुर्गा देवी म्हणजे आपली कुलदेवी करत असते. आपल्या घरावर कधीही संकट न यावे त्यासाठी माता दुर्गा देवीची पूजा केली जाते. आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते. कारण पौष महिन्यातील पौर्णिमा तिथीला शाकंभरी पौर्णिमा आपण म्हणत असतो. तर हा दिवस शाकंभरी जयंती म्हणून आपण म्हणत असतो, ओळखला जातो. म्हणूनच पौष पौर्णिमा म्हणजेच पौष महिन्याच्या अष्टमी तिथीपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. शक्तीची साधना करण्याकरिता हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी म्हटला जातो. या दिवशी जे शाकंभरी माता आहे तर ती आपल्या पृथ्वीतलावर आपल्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जागृत अवस्थेत असते. म्हणूनच याच दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्न संकटापासून मुक्तता करण्याकरिता माता शाकंभरी देवी प्रगट झाल्या होत्या. आपल्या नावाप्रमाणेच माता शाकंभरी यांना भाजीपाला आणि फळे आणि हरिततेची देवी म्हणून पूजा केली जाते. म्हणूनच यंदा शाकंभरी पौर्णिमेची मुहूर्त काय आहे व कोणत्या वेळेत आपल्याला ही पूजा करायची आहे तर पहा, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, सकाळी आपल्याला शाकंभरी देवीचे स्वरूप असलेल्या अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांना हळदी, कुंकू, गुलाबाची फुलं किंवा
जे पांढऱ्या रंगाची फुले आहेत, मोगऱ्याची फुलं, ते अर्पण करायचे आहेत. या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला सर्व ज्या भाज्या आहेत तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये मसूरची डाळ किंवा उडदाची डाळ किंवा कांदा लसूण टाकायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत. या दिवशी सात्विक अन्न पदार्थ आपल्याला बनवायचे आहे, कारण माता अन्नपूर्णा देवीला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून याची पूजा करावी. कारण देवी दुर्गेचं स्वरूप असलेल्या शाकंभरी माता आपल्या भक्तांना अन्न, आरोग्य, सुख, समृद्धी प्रदान करत असते आणि त्या सर्व प्रकारचे दोष, दुष्काळ आणि संकट दूर करून पृथ्वीवरील सर्व सजीवांचे कल्याण करत असते. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या घरामध्ये पैसा घरामध्ये येत नसेल किंवा पैसा आलेला टिकत नसेल किंवा आपण भरपूर मेहनत करत आहात, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला लाभावं यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, पौष पौर्णिमा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्यामुळे आरोग्याच्या संबंधित समस्येपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. दीर्घकाळ चालू असलेल्या आजारापासून आपल्याला सुटकाही मिळत असते. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांचा उपाय केला जातो, ज्यामुळे आरोग्य सुधारते आणि धनवृद्धीचे योग जुळून येत असतात. म्हणूनच पौष महिना अत्यंत पुण्य, आध्यात्मिक साधना आणि दानधर्मासाठी अत्यंत विशेष काळ म्हटला जातो. या महिन्यातील पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून खूप मोठं श्रेय जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर कोणतेही विघ्न संकट येत नाही. केलेले जे पाप आहे तर त्याचा नाश होत असतो. मनाला सुख, शांती लाभत असते. तसंच नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होते. आर्थिक स्थिती जी आहे तर ती चांगली राहते. म्हणूनच यावर्षी पौष पौर्णिमा ही एक विशेष शुभ संयोग जुळून येणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून येणार आहे, ज्यामुळे आपण जे दान करत आहोत, एखाद्या व्यक्तीला पैसे दान करावे किंवा तांदूळ, गहू दान करावे, यामुळे अनेक पटीने या सत्कर्म केलेले फळ जे आहे, दान केलेले आहे तर ते आपल्याला पुण्य प्रदान करून मिळत असते. म्हणजेच दुप्पट पटीने आपल्याला लाभ होत असतो. या दिवशी भक्ती आणि योग्य विधीने जर हा उपाय केला तर आनंद, सुख, समृद्धी आपल्या घरामध्ये येत असते. म्हणूनच या दिवशी काय करायचं आहे, नवीन वर्षामध्ये पौष पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आर्थिक समस्यापासून सुटका होते, घरात पैसा येऊ लागतो आणि आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असाल तर त्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या दिवशी काय करायचं आहे, अन्न, वस्त्र, तीळ, गूळ आणि उबदार कपडे आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू आणि भगवान महादेव प्रसन्न होतात आणि त्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. कारण पौष पौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शुद्धी करण्यासाठी तसंच जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी खीर बनवायची आहे. तांदळाची खीर बनवत असताना त्यामध्ये वेलची आणि केशर आवर्जून टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. आणि रात्री काय करायचं आहे, चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये अशा ठिकाणी आपल्याला ही खीर ठेवायची आहे जिथे त्यावर थेट चंद्रप्रकाश पडतो. मध्यरात्रीनंतर तुमच्या कुटुंबासह ही अमृतसारखी खीर आपल्याला चंद्राखाली ठेवायची आहे. आणि जेव्हा चंद्र जे आहे तर तो 16 कलांनी परिपूर्ण असतो, त्याचा प्रकाश जेव्हा या खिरीवर पाडत असतो तेव्हा आपल्या घरातील जेव्हा सदस्य हे खीर खात असतात त्यावेळेस त्यांना एक ऊर्जा प्रदान होत असते आणि आरोग्यासाठी आणि डोळ्याच्या दृष्टीसाठी अत्यंत उत्कृष्ट ही खीर म्हटली जाते. म्हणूनच आपल्याला आवर्जून ही खीर चंद्राखाली ठेवून सर्व सदस्यांनी खायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, कर्ज वाढलेला आहे, पैसा घरामध्ये येत नसेल किंवा लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करावी, पैसा घरामध्ये खेळावा आणि आपल्या हातामध्ये पैसा टिकावा, त्यासाठी हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थितीमध्ये चढउतार होत असेल तर पौर्णिमेच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेमध्ये हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, 11 पिवळ्या कवडी घ्यायच्या आहेत आपल्याला. जर तुमच्याकडे 11 नसेल तर तुम्ही 7 किंवा 5 घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला
थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे एका वाटीमध्ये, त्यामध्ये हळद घ्यायची आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या 11 किंवा 7 कवड्याला आपल्याला थोडीशी ती हळद जी भिजवलेली आहे तर त्याचं लेपन लावायचं आहे. आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर हळदीच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत त्यावर ठेवायच्या आहे. त्यावर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या देवी सर्वभूतेषु सर्वकार्येषु सर्वदा नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यामुळे माता दुर्गा देवी, शाकंभरी देवी आणि आपली कुलदेवी प्रसन्न होते. आणि त्यानंतर या अभिमंत्रित झालेली जी कवडी आहे तर लाल कापड्यामध्ये बांधून आपल्याला जिथे आपण नारळ ठेवतो उजव्या साईडला मुख्य उंबरवठ्याजवळ दरवाजाच्या आतमध्ये, तर तिथे आपल्याला एका कपड्यामध्ये बांधून दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या मुख्य उंबरवट्यावर बांधायची आहे. ज्यामुळे काय होते की घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते, पैसा घरामध्ये येतो आणि घरामध्ये कलह असेल किंवा वाद असेल तर ते कमी होतात. तर या दिवशी जर कुटुंबामध्ये कलह असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल ते संपण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल तर ते कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. जर तुमच्या घरात सतत कौटुंबिक कलह असेल, पती पत्नीमध्ये एकोपा राहिलेला नसेल तर पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चांदीच्या भांड्यात पाणी, कच्चे दूध, साखर आणि पांढऱ्या रंगाची फुले ठेवायची आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. हे पाणी एकत्र करून चंद्रदेवाला अर्घ्य देत असताना ओम चंद्रदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्याने सौभाग्य वाढते आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि पतीचं आरोग्य सुधारते आणि कुटुंबात शांती टिकून राहते, म्हणून हा उपाय केला जातो. त्यानंतर या पौर्णिमेला मोक्षदायिनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मागील जन्मातील पाप करण्यास व काही नकारात्मक गोष्टी केलेल्या असेल, नकळत कळत पाप केलेले असेल तर त्यातून आपली सुटका होत असते. कारण मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. हा दिवस सूर्य आणि चंद्राच्या ऊर्जेच्या संतुलनाचे प्रतीक म्हटले आहे. हा दिवस माघस्थानाची सुरुवात करत असतो. म्हणूनच जो उत्तर भारतातील गंगा आणि यमुना यासारख्या नद्यामध्ये महिनाभर स्नान करण्याची विधी आहे. म्हणूनच माघ महिन्यातील पहिले स्नान या दिवशी प्रयागराजला केले होते. ही पौर्णिमाच्या दिवशी देवी शाकंभरी यांची जन्मतिथी म्हणून ओळखली जाणारी आहे. म्हणूनच याला शाकंभरी जयंती असं सुद्धा आपण म्हणत असतो. म्हणून या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून हा जर उपाय जर तुम्ही करत असाल तर लक्ष्मीचे स्मरण केल्यास आजारापासून मुक्तताही होत असते. आणि धनवृद्धीसाठी माता अन्नपूर्णा देवीला तुम्ही या दिवशी फळांची भाजी जी आहे किंवा जे फळे आहे, पदार्थ आहे, फुले आहे किंवा पूर्ण भाजीपाला जो आहे जे शेतामध्ये या सणामध्ये येत असते तर तो सर्व भाज्यांची भाजी जी आहे तर ती करून अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या दूर होतात आणि घरामध्ये समृद्धी येते. रात्री शांतपणे देवघरात दिवा लावून मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने सत्कर्म आणि प्रत्येक कामात तुम्हाला सत्कर्म प्राप्त होत असते. म्हणून आवर्जून हा एक उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.